नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि शुभ सकाळ. आजच्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करूयात. तर सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. हे रोजचेच सकाळचे उठण्याचे टाईम आहे, कारण दररोज सकाळी 6 वाजता आमचे पाणी येते आणि पाणी येईपर्यंत झाडू मारणे, आंघोळ वगैरे आटोपते. तसं तर सध्या एवढी गरमी असल्याने झोप तरी कुठे लागते. रात्री सकाळी उठायच्या वेळी झोप येते, पण काय करणार, आपल्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य असल्याने काही असले तरी उठावेच लागते. असो, कारण सर्वांनाच काही ना काही जबाबदाऱ्या असतातच. तर मी आंघोळीसाठी पाणी गरम करते. प्रथम सकाळी खूप घाई असते फ्रेंड्स, डबा बनवायचा असतो. सकाळी मुलाला 6:15ला जायचं असतं, त्यातच पाणी येतं 6 वाजता. घाई होते. मी तर झाडू मारून घेते आणि लगेचच आंघोळ करून घेते आणि कामाला लागते माझ्या. तर फ्रेंड्स, मी आता आंघोळ करून आलेली आहे. प्रथम देवाला नमस्कार करूया. आंघोळ करून आल्यावर सूर्यनमस्कार अर्घ्य द्यायचे आहे, पण थोडं माझं काम झाल्यावर मी देवांना वगैरे हे करणार आहे. सध्या मी असा साधाच नमस्कार करून घेते देवांना. आणि पहिल्या आधी मी पाणी भरून घेते प्यायचं. पाणी भरून झाल्यावर मी देवाला पहिल्यांदा दिवाबत्ती केली. तोपर्यंत जवळजवळ 6:20-25 होत आले. आता मी डब्याला सुरुवात करते. डबा बनवायलाही मी रात्री भेंडी कापून ठेवली होती, म्हणजे कसं सकाळी घाई होत नाही. फ्रीजमध्ये कापून ठेवली आहे बघा, कशी ताजी आहे, फ्रेश. पाव किलो 300 ग्राम आहे भेंडी. त्यासाठी मी हा एक मोठा कांदा घेते कापून. सकाळी थोडी घाईच असते, कारण पाणी पण येतं त्याच वेळी. पाणी भरून जवळजवळ पाणी भरायला 15-20 मिनटं लागतात. प्यायचं हंडा, कळशी आणि बाथरूममध्ये थोडं भरून घेते. बाकी टाकीवरती भरते आहे, सध्या चालू आहे. तोपर्यंत मी इकडे हा चहा ठेवला आहे आणि भाजीसाठी कांदा मिरची कापून घेते. ही थोडीशी कढीपत्त्याची पाने मी धुवून ठेवली आहे. 2च छोट्याशा ओल्या मिरच्या. हे बघा, तोपर्यंत माझी पाण्याची टाकी भरत आली आहे. 2 इंच जवळ राहिले आहे. 6:45 वाजायला आले आहेत. चहा इथे उकळायला माझा. इकडे दूध गरम करून घेतलं. आता मी भाजीला फोडणी देते लवलं. भेंडीची भाजी असल्याने थोडंसं तेल जरा जास्त टाकते फ्रेंड्स. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेते प्रथम. जिरे मोहरी तडतडल्यावर ही थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि कांदा आणि लसूण थोडीशी परतून घेते पहिल्यांदा व्यवस्थित. छान अशी लालसर झाल्यावर आता मी भेंडी टाकणार आहे त्यामध्ये. बघा, भेंडी कापण्यासाठी फार वेळ लागतो, त्यामुळे मी भेंडी असल्यावर अगोदर आदल्या दिवशी कापून ठेवते, म्हणजे सकाळी थोडी घाई नाही होत. थोडी व्यवस्थित परतून घ्यायची. मसाला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर टाकते आणि अर्धा चमचा ही धणेपूड आणि हा 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकते, म्हणजे थोडी चांगली तिखट होईल.
आणि हे अर्धा लिंबू पिळून घेते मी त्यामध्ये. लिंबू असं टाकल्यामुळे अजिबात भाजी तिखट नाही, चिकट होत नाही, चिकट. छान असं लिंबू पिळून घेतलं आहे. काही वेळेस लिंबू नसलं तर मी कोकम पण टाकते परतताना सुरुवातीला गावच्या पद्धतीने. लिंबू पिळल्याने काही अजिबात चिकट होणार नाही भाजी. आता मी यावर थोडं झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकते. आत भाजीमध्ये नाही टाकत आहे. आणि वाफेवर थोडी भेंडी प्रथम शिजवून घेते. तोपर्यंत भेंडीची भाजी होईपर्यंत मी इथे पीठ भिजवून घेते. घाई लेट झाला आज कॅमेरा सेटिंग करेपर्यंत. मला जरा आज लेटच झाला फ्रेंड्स. प्रथमच दिवस आहे माझा असा, त्यामुळे चूक माफ करा. मला सवय नाही आहे अशी. मुलगा पण उठला नाही आहे, छोटा मुलगा. नाही तर कधी कधी माझे व्हिडिओ बनवतो, पण ते झोपले आहेत सर्व अजून. तर माझं हे पीठ वगैरे भिजून झालं की मी मुलाला उठवणार आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायला त्याला. थोडंसं तेल टाकून मी भिजवून घेतलं आहे पीठ. आता हे 5 मिनटं थोडं झाकून ठेवते. वेळ नाही आहे जास्त वेळ, तरी पण चांगल्या होतात चपात्या. आता इथे भाजी परतून घेते. भाजी होईपर्यंत मी बाहेर फॅन खाली जाऊन चपात्या लाटून घेतल्या, कारण ते आतमध्ये खूपच गरम होते फ्रेंड्स किचनमध्ये, आणि मला लगोलग जमत नाही तिथे. त्यामुळे मी अगोदर लाटून घेते. झाली भाजी थोडी. भाजीमध्ये आता शेंगदाण्याचं कूट थोडं टाकून घेतलं आणि झाली भाजी छान आपली. तर चपात्या घेते बनवून पटापट. तोपर्यंत मुलगा माझा उठून आंघोळीला गेला आहे. त्याला पहिल्यांदा चहाबरोबर चपात्या लागतात आणि त्याला डब्यापुरते मी 7-8 चपात्या लाटून घेतल्या आहे. सध्या तो काही जास्त खात नाही, कमीच खातो, गरमीचा आहे. चहा गरम करून त्याला चहा ओतते, चहा चपाती देते. मग तो चहा चपाती खाऊन गेल्यावर तिथे काहीतरी नाश्त्याला घेतो तो 10-1 वाजता. सकाळी त्याला भाजीतून चपाती नकोच, चहातून खायची सवय आहे पहिल्यापासून. गावच्या पद्धतीनुसार आम्ही पण चहातूनच खातो चपात्या सकाळी. लाटून घेतल्या की पटापट आपल्याला परतायला बरं पडतात, या फास्ट होतात. मुलाची आंघोळ झाली, त्याला मी प्रथम आता मी चहा चपाती देते. त्याला चहा देते आणि लगोलग डबा भरून घेते. उशीर झाला आहे. घाई व्हिडिओ पळवला आहे फ्रेंड्स, कारण व्हिडिओ फारच मोठा झाला आहे, खूपच मोठा झाला आहे. माफ करा, यानंतर एवढा मोठा होणार नाही आहे. आणि कमेंट्स करा आमच्यासारख्या कोण अशा गावच्या पद्धतीनुसार चहाबरोबर चपात्या खातो. आम्हाला लहानपणापासून सवय आहे, त्यामुळे ती सवय सहजासहजी जाणारी नाही आहे. आणि माफ करा फ्रेंड्स, मी व्हॉइस ओव्हर देत असताना इकडे आजूबाजूला भरपूर असे आवाज येत आहेत. त्याला मी काही करू शकत नाही, कारण मुलांना सध्या खाली सुट्ट्या पण आहेत, मुले खेळत आहेत जिकडे तिकडे. तोपर्यंत मी हा डबा भरून घेते. मुलाला निघायची मुलाची वेळ झाली आहे. उशीर झाला, 7:15 वाजले. चला, डबा दिला, मुलगा माझा गेला. आता माझं एक दुसरं काम आहे. हे म्हणजे छोटीशी बाग, झाडं लावली आहेत गॅलरीत ग्रीनमध्ये. त्यांना पाणी घालायचं आहे सकाळी एक दिवस पाणी नाही घातलं तर दुपारच्या वेळी झाडं पूर्णपणे अशी झुकतात खाली आणि सुकतात. बापरे, काय उन्हाळा पडला आहे. त्यामुळे मी न चुकता रेग्युलर पाणी घालते. आणि आता हे सकाळी घातलं तरी संध्याकाळी परत घालावंच लागतं, कारण दुपारच्या उन्हामुळे झाडं थोडी तरी अशी झुकतातच. छान अशी गुलाबं फुलली आहेत बघा. पाणी घालून झालं. आता मी सूर्याला अर्घ्य देते. हळदी कुंकू अक्षता पाण्यामध्ये आणि फूल टाकून सूर्याला प्रथम अर्घ्य देते.
तुळशीची आणि पूजा करून घेते मी. परत मला डबा बनवायचा आहे मिस्टरांचा पण. उंबरठा धुवून घेते मी आता. त्यामध्ये थोडं गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल असं तुळशीपत्र घालून उंबरठा धुवून घेते. हीच मी गुरुवारची तुपाची दिवाबत्ती करते दर गुरुवारी तुळशीकडे. आणि उंबरठा सुकेपर्यंत आता हळदीचं लेप पण करणार आहे मी दर गुरुवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा पौर्णिमेला उंबरठ्याला लेपन करते मी हळदीचं. त्यामध्ये हळद, गुलाबजल, गंगाजल आणि गोमूत्र सर्व मिक्स करून मी लिक्विड बनवते त्याचं. आणि उंबरठ्याचं छान असं लेपन करते. त्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही. उंबरठ्याचं लेपन केलेलं चांगलंच असतं फ्रेंड्स. हे बघा, अशा पद्धतीने आपण लिक्विड बनवायचं आहे. त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून हळदीचं लेपन करायला घेते मी आता. उंबरठा सुकला आहे छान असा, मस्त असं पातळ, एकदम जाड नाही करायचं आहे. बाहेरची काही निगेटिव्हिटी आत येऊ नये म्हणून केलं जातं, किंवा आपल्या मनाला चांगलं, आनंदी, निर्मळ मन ठेवण्यासाठी आपण काही काही आहे तसे तोडगे ते करायचे असतात फ्रेंड्स. तुम्हाला आवडल्यास तुम्हीही करा हे. याने तर वाईट काय नाहीच आहे, उलट चांगलंच आहे. अशा प्रकारे माझं लेपन करून झालं आहे. आता ते लेपन सुकेपर्यंत मी तुळशीकडे दिवाबत्ती करून घेते. छान असं पातळ माझी काय फरशी आहे, लाकडी उंबरठा नाही आहे. लाकडी उंबरठा असेल तर तुम्ही नक्की करा फ्रेंड्स असं उंबरठ्याचं लेपन. आणि दररोज उंबरठ्याला धूप दीप ओवाळा, त्यामुळे चांगलंच आपल्या घरातील वातावरण शुद्ध राहील. चला आता आपण तुळशीकडे दिवाबत्ती करूया. प्रथम मी अष्टगंधाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घेणार आहे. हा माझा दररोजचाच कार्यक्रम आहे, दररोज करते. गुरुवारच्या दिवशी फक्त मी तुपाची वात लावते. सकाळी तुळशीच्या पुढ्या सकाळ संध्याकाळ. दररोज तेलाचंच करते मी दिवा. भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशीकडे तुपाचा दिवा गुरुवारचा लावायचा असतो फ्रेंड्स. कारण भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे फ्रेंड्स, हे तुम्हाला माहीतच असेल. हे मी पण कुठेतरी वाचलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे. मी आता दिवाबत्ती करते आणि तुळशीला लगेच तुळशीची पूजा करते. तुळशीची पूजा झाली. आता माझा रांगोळीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा माझा रोजचाच रांगोळी काढायचा कार्यक्रम असतो. रोज मला रांगोळी काढल्याशिवाय चैन नाही पडत. साधी सोपी काही ना काही थोडीशी असे ना का, पण मी रांगोळी काढतेच रेग्युलर. गुरुवारची थोडी फुलं बिलं वगैरे काढते, नाहीतर व्हाईट रांगोळी रेग्युलर असतेच माझी. घाई गडबडीत
ही रांगोळी काढल्यावर मला परत चपात्या बनवायच्या आहेत. मिस्टरांना 8:15ला निघायचं आहे कामावर, त्यामुळे त्यांना चपात्या बनवायच्या आहेत त्यांच्या. घाईघाईत मी रांगोळी काढून घेते, साधी सोपी. रोज रांगोळी काढायची फ्रेंड्स दरवाजात, छोटीशी का असे ना, थोडं मन पण प्रसन्न राहतं आणि घरात चांगली पॉझिटिव्हिटी येते आपल्या. 2 बाजूला लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढलंय आणि इकडे एक छोटंसं काढलं आहे कमळ गुरुवारचं, आणि बाहेर पण एक तुळस आहे, तिथे मी रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावते. चला आता माझ्या मेन पूजेला सुरुवात झाली आहे. मी सर्व पहिल्यांदा भांडी कुंडी काढून घेतली आणि घासून घेतली आहे. मिस्टरांचा डबा बनवून त्यांना दिला, ते गेले कामावर. आणि आता माझी ही देवपूजेची आरामात व्यवस्थित बसून देवपूजा करायला मला बरी वाटते, घाईघाईत नाही आवडत. आज मी गुरुवारची देव उजळवणार आहे, दर गुरुवारी देव उजळवते. त्यासाठी मी ही दही आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे. देवांना उजळवते, आठवड्यातून एकदाच देवांना अशी उजळवते, कारण अष्टगंध वगैरे ते लावलं की देवांच्या इथे टिक्का लावलेलं ते काळं वगैरे डाग पडतात. बाकी एरवी दररोज मी नुसतेच पाण्याचा अभिषेक करते, त्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल टाकून. पण आठवड्यातून एकदा मी अशी देव उजळून घेते. ही सर्व देवाची भांडी वगैरे घासण्यासाठी मी पितांबरी वगैरे वापरते, पण देवांसाठी मी असं काही वापरत नाही, लिक्विड किंवा पितांबरी. आज मी प्रथमच व्लॉग टाईप असा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे तो फार मोठा झाला आहे फ्रेंड्स, त्यामुळे माफ करा मला. आणि आज गुरुवारची पूजा असल्यामुळे व्हिडिओ फारच मोठा झाला आहे. मला त्यामध्ये काय कापू आणि काय ठेवू तेच कळत नव्हतं, तरी पण मध्ये मध्ये मी भरपूर काढलं आहे, त्यामुळे समजून घ्या फ्रेंड्स. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा फ्रेंड्स. स्वामी समर्थांना मी थोडं असं उजळून घेते. त्यांना आंघोळ वगैरे घातलं, उजळवलं की छान हसतात. बघा तुम्हाला आंघोळ घातल्यावर दाखवते. माझं कसं पूजा वगैरे करताना मी मंत्र बोलते, मला गप्प राहून नाही पूजा केल्यासारखी वाटत, त्यामुळे मी सर्व मंत्र वगैरे बोलते. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काय कापू काय ठेवू असं मला हे झालेलं की अर्धे श्लोक जातात कापून, तरी पण मी बरेचसे कापले आहेत. हे श्रीयंत्र आहे फ्रेंड, श्रीयंत्राची पण पूजा तुम्ही करा, स्थापना करून छान अशी. नुसती स्थापन करून नुसतंच ठेवायचं नाही, त्याला रेग्युलर आंघोळी घालायची आहे, अभिषेक. दर गुरुवारी त्याला अभिषेक करायचा आहे. छान असं श्रीसूक्त म्हणून शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. मी मंगळवारचं करते कुंकुमार्चन किंवा पौर्णिमेला. चला आता देव पाण्याने धुवून घेते. तुम्ही म्हणाल एकत्र धुवून घेते, पण नाही, मी परत आता देवांना पाण्याचे वेगळा अभिषेक करणार आहे. तरी पण मी व्हिडिओ पळवलेला आहे, खूपच मोठा होत होता. आता या पुढचे व्हिडिओ एवढे मोठे नाही येणार आहेत, पहिल्यांदाच असल्यामुळे मला एवढं काय काढायचं समजत नव्हतं, त्यामुळे माफ करा फ्रेंड्स, समजून घ्या आणि सपोर्ट नक्की करा. पाण्याने धुवून झालेत. आता मी स्वच्छ पाण्यामध्ये
हे गुलाबजल आणि गंगाजल टाकून सर्व देवांना आंघोळ करून घेणार आहे, आंघोळ घालणार आहे किंवा अभिषेक करणार आहे. मला पूजा करायला 2 तास, कमीत ते 2 तास जातातच, कारण पूजा मी व्यवस्थित करत असते. पहिल्यांदा माझी कामं आटोपते, 9 वाजता बसते. पूजा करायला 2 तास तरी जातातच मला. एक दिवस देवांना नाही आंघोळ घातली तर मला नाही करमत, आणि मी अशी खुर्चीत मला उभं राहून नाही जमत. आत्ताच माझं महिना पण नाही झाला, ऑपरेशन झालं आहे, मला एवढा वेळ उभं नाही राहायला जमणार आहे. पण पूजा करताना उभी राहते मी. आता आंघोळ घालताना बसली आहे, खूप वेळ लागतो म्हणून खुर्चीमध्ये. देवांना पण कळतं ना, त्यामुळे देव माफ करतील असं मी गृहीत धरते आणि करते. बसून करा किंवा उभं राहून करा, पण श्रद्धेने करा, एवढंच. कारण देव सगळं जाणतायत, त्यांना माहीत असतं सगळं, त्यांना काही सांगावं लागत नाही. चिंतन श्री गुरुदेव दत्त कल्पोट निवासी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. स्नानं समर्पयामि. हे बघा फ्रेंड्स, माझे स्वामी महाराज कसे छान असे हसतायत. स्वामी महाराजांची आता आंघोळ झालेली आहे. दर गुरुवारची म्हणजे आरती असते, त्यामुळे आरती पण व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, बरीच कापलेली आहे. सर्व देवांच्या मी आरत्या करते, त्यामुळे खूप वेळ आरतीला जातो. व्हिडिओमध्ये मी सर्व आरत्या म्हटल्या आहेत, पण बऱ्याचशा आरत्या मी कापल्या आहेत. फक्त गणपतीची आणि स्वामी महाराजांची आरतीच मी ठेवलेली आहे, कारण खूपच व्हिडिओ मोठा झालेला. तरी पण किती कापणार, म्हणून मी त्या 2 आरत्या ठेवल्या आहेत. पण आरतीचा आवाज कमी येतो आहे आवाजाचा, आणि घंटीचाच जास्त आवाज येतो आहे. आता मी फोटोज आहेत माझे देवांचे, विठ्ठल रखुमाईचे. मला मूर्ती आणायची आहे, पण जेव्हा मी पंढरपूरला जाईन तेव्हाच तिथून आणीन. माझ्या कुलस्वामिनी आईची, कुलदेवतेचा फोटो नक्की असावा आपल्या देवालयामध्ये. चला आता मी पूजा करून घेते. सगळ्यात फोटोंना सजून घेते. गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायं प्रसिद्धे रत्नमोक्षं जयेकदन्तं नितीयकं दिव्येन्द्राशुवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं गुरुमेव च सप्तमं विराजेन्द्रं गुणगणं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं विनायकं एकादशं द्वादशं गजाननं द्वादशैकानि नामानि त्रिसंज्ञा. श्रीं क्लीं धनं देहि मां लक्ष्मीदेव. ओम श्री कुलदेवताय नमः. 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 ओम श्री
नमः. ओम श्री कुलदेवता साष्टांग नमः मासे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयो कामात साधती. प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनामते सातवे विघ्नराजेय आठवे धुंडवते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्नभीती नसे त्याला प्रभूतो सर्वसिद्धिता विद्यार्थ्याला विद्या धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासा करीत एक वर्ष पूर्ण होता सिद्धी न संशया मार्गाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्रणे श्रीधराने मराठीत पठनामादिने ओम गणपतये नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी ओम श्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. धन धनं देहि नामांश लक्ष्मीदेव गणवांश लक्ष्मीनारायणाय नमः. ओम श्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे. ओम शिवाय ओम शिवाय.
चला आता माझी पूर्ण पूजा आटोपली. आता मी आरतीला सुरुवात करते. त्यासाठी मी ही तुपाची बत्ती घेतली आणि इथे मी धूप आणि त्यावर हा भीमसेनी कापूर घेतला आहे. आपण लीला करुणी जलमधारिणे प्रसाद मोठा मदहे अनुभवे तुझा सुखासदे चरणारे गणे जय देव जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था चरण दुनिया माता जय देव वाली लोटांगण मंदिर शरण रूप तुझे राहे राम राम हरे राम 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी मंगल गणपती ओम श्री लक्ष्मी श्री स्वामी समर्थ जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कामी देह माझा घडावा उपेक्षण होऊन मोर्या मोर्या मी गाळताने तुझी सेवा कृपाळी जाणे अन्याय माझे खोट्याने मोरेश्वरा
तुहालपोटी ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं निर्वेदं सद्गुणं नमामि. निश्चंत होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड संबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत ही स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरणाती ते पुण्यकाय असे भक्त प्रारब्ध घडविणार. प्रज्ञेन काही नदी त्याला परलोकी भीती तया अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची विकोसी हे करू दे वसेंतरी स्वामी शक्ती करू दे. जन्मी जन्म मृत्यू असे किरजांचा नको घाबरू तू असे बाळकांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिकावी तू स्वामी भक्त. आठव किती दाडी त्यानीच साथ नको नवू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंचामृतांत हे तीर्थ दिया ठेवी रे प्रचिती सोडती दया जया स्वामी हे हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ गुरुदेव स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आजची गुरुवारची पूजा आवडली असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ सुखात आनंदात आणि चांगल्या आरोग्यात ठेवो. ही बघा छान अशी माझी पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे. स्वामी महाराज बघा कसे छान बसले आहे. तुम्हाला ही आरती घ्या. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. माझी आई दुर्गा माता सर्वांना सुखी ठेवो. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.